नमस्कार शेतकरी बांधवांनो, बघा माल कसं वाटतोय. आर्ली आंबे बार किंवा हत्ती बाराच्या पुढचा बार म्हणजे नोव्हेंबर महिन्यात आलेला बार आहे हा. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये फुलं लागलेले होते आणि आता हा अशा प्रकारे तयार झालेला आहे. तर हार्वेस्टिंगसाठी रेडी झालेला आहे. आणि हा बघा आता कलर कमी यायला, पण हा माल हार्वेस्टिंगला तयार झाला आहे म्हणजे याला केरळला चांगला चालतो. हा माल केरळसाठी एकदम योग्य साईज आणि कलर एकदम योग्य आहे. बघा सर्व मालाला कमी जास्त फुटलेला आहे, कारण हा माल थोडासा आपण वेगळ्या पद्धतीने फोडतो, म्हणजे नोव्हेंबर महिन्यात कमी ताणामध्ये त्याला फोडतो, त्याच्यामुळं हा ओव्हरलोड लागत नाही, कमी लागतो. साईज एक नंबर झालेली आहे बघा, म्हणजे एक नंबरमध्ये मोड गेलेला आहे. काही तर असं जम्बो झालं आहे, म्हणजे याच्यामध्ये 4 बोटं पण बसतील. अशा प्रकारे हा बार जर फोडायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये ताण द्यावा लागेल. आणि ऑक्टोबर महिन्याचा ताण जर चांगला बसला तर नोव्हेंबरच्या 20 ते 25 तारखेला आपण त्याला पाणी फोडून हा बाग फोडू शकतो. म्हणजे आता मृगामध्ये पण भरपूर बागा धरायला लागतात लोक. आंबे बारात तर भरपूर धरतातच, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप वाढून जाते. अशा कॉम्पिटिशनमध्ये टिकणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळं थोडं वेगळंपणा करण्यासाठी आपल्याला असे वेगवेगळे बार फोडणं गरजेचं राहते. अशा प्रकारे काही झाडांना खूप कमी आहे. हे बघा कमी आहे, पण साईज आहे तेवढीच चांगली आहे. आणि याच्यामध्ये 25-30% मृगबार पण फुटलेला आहे. ताण दिलेला नव्हता, पण मृगबार फुटलेला आहे. अशा काही लाईनी मोकळ्या आहे. पण तरी आत्ताचा रेट बघता संत्र्याला मार्केट आहे 70, 80, 90, 100च्या पुढे. तर हा जरी जाग्यावर 70-80 रुपयांनी गेला, 60 रुपयांनी गेला, तरीही पैसे करून देते. जसं की आपण उन्हाळ्यामध्ये पाहिलं मृगाचे बाजार पडलेले मृगबाराचे, तर मृगबाराच्या बाजारामध्ये आपल्याला 20-25 रुपये रेटमध्ये माल विकावा लागला. त्याच्यामुळं जर हा आपल्याला 60ने गेला तर त्याला समजा जिथे आपल्याला 10 गाड्याच्या ठिकाणी 4 गाड्या जरी निघाल्या, म्हणजे 400 कॅरेट जरी निघाले, तरीही तेवढेच पैसे होऊन जातात. धन्यवाद.